नटून छान लय शब्दान नटून छान समृद्ध झाली भाषा मराठी माझी छान वाढूया तिची शान महाराष्ट्राची मराठी जनमनात रुजलेली महाराष्ट्राची मराठी जनमनात रुजलेली परंपरेची खाण झालो आम्ही धनवान परंपरेची खाण झालो आम्ही धनवान लय शब्दान तिची शान पूर्व विभाग वाचनालय सुवर्ण महोत्सव वर्षालय पूर्व विभाग वाचनालय सुवर्ण महोत्सव वर्षालय शुभेच्छा त्यांना देऊ कार्याचं कौतुक करू शुभेच्छा त्यांना देऊ कार्याचं कौतुक करू लय शब्दान नटून छान लय शब्दान नटून छान मराठी माझी शान वाढूया तिची शान धन्यवाद या काव्य संमेलनामध्ये आम्हा कवींना कविता सादर करण्याची संधी मिळाली याबद्दल मी वाचनालयाचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छा देतो. आज कवी रसिकही भरपूर प्रमाणात आहे आणि मनापासून जवळजवळ 2.5 तास झाले ते ऐकत आहे. कलेचा आस्वाद घ्यायला कलाकाराचं मन लागतं कलेचा आस्वाद घ्यायला कलाकाराचं मन लागतं नाही तर वृक्ष वाढवतात जगणाऱ्याला छत्रीमधूनही ऊन लागतं. आपण सगळे जाणकार श्रोते आहात. मी माझ्या कवितेला सुरुवात करतोय. कवितेचं नाव आहे भारतवर्ष. ही कविता ऐकण्यापूर्वी त्याची थोडीशी पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. एक आत्मा की जो स्वर्गामध्ये आहे एक आत्मा जो स्वर्गामध्ये आहे आणि तिथं पुस्तक वाचता वाचता त्या भारताचा इतिहास वाचायला लागला आहे. भारताचा इतिहास वाचून तो एवढा प्रभावित झाला की त्याला ते स्वर्ग सुद्धा नको वाटायला लागलं आणि मग त्यानं देवाकडे हट्ट धरला की देवा मला या भारतवर्षाचा या भारताचा प्रवास कर. त्यानं काय इतिहास वाचला हे माझ्या पहिल्या 4 चरणामध्ये मी सांगणार आहे आणि प्रत्यक्षात भारतात आल्यानंतर त्याला भारत काय अनुभवायला मिळाला हे मी शेवटच्या 4 चरणात सांगणार आहे. मी एक झाड बोलतोय राहतो स्तब्ध परी झेलून येऊन राहतो स्तब्ध परी झेलून येऊन सहन करतो ऊन वारा पाऊस सहन करतो ऊन वारा पाऊस न बोलताही दाखवतो उन्नून न बोलताही दाखवतो उन्नून सावली जरी हरवली कुणाची सावली जरी हरवली कुणाची घेतो मी त्यांना माझ्या कुशीत घेतो मी त्यांना माझ्या कुशीत देतो मी त्यांना मायेची सावली देतो मी त्यांना मायेची सावली न चालता न बोलता जपतो मी माझे ममत्व. माझ्या कवितेचं नाव आहे अभिजात भाषा मराठी. म्हणजे मराठीमध्ये लिहिलेलं आहे. अभिजात भाषा आपल्या मराठीला लिहिलेलं आहे. अखेर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. अखेर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. उशिरा का होईना नक्की स्वागतार्ह निर्णय घेतला गेला. कवी कुसुमाग्रजांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कवी कुसुमाग्रजांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अविरत प्रयत्न केले. त्याचे निष्काम प्रयत्न अखेर फळाला आले. त्यांच्या जन्मदिनी आपण
मराठी भाषा दिवस साजरा करतोय त्याचाच परिपाक मराठीचा गुणगार वापरण्यास नक्कीच मदत होतोय कळतो आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो याचे कारण कळतो आहे मराठी म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता म्हणून ओळख होते आहे मराठी म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता म्हणून ओळख होते आहे मराठी भाषेला एक वेगळी वरे प्राप्त होते आहे प्रत्येक मराठी माणसाने भाषेच्या संवर्धनाकडे गरज आहे लक्ष देण्याची प्रत्येक मराठी माणसाने भाषेच्या संवर्धनाकडे गरज आहे लक्ष देण्याची त्यासाठी गरज आहे स्वतःला अभिमान व जिद्द प्रसार करण्याची तरच मराठीचा गोडवा टिकून राहू शकेल मित्र परिवार जमला होता मैत्रीण सजली होती मी मात्र तिथून काढता पाय घेतला चर्चा आपल्या प्रेमाची रंगली होती चर्चा आपल्या प्रेमाची रंगली होती मग पुन्हा माझ्या जखमेवर मीठ चोळण्यात आलं मग पुन्हा माझ्या जखमेवर मीठ चोळण्यात आलं मारलेल्या तुझ्या आठवणींना जीवन करण्यात आलं मारलेल्या तुझ्या आठवणींना जीवन करण्यात आलं तोच त्रास तीच आठवण रात्र तशीच भिजत थांबली होती तोच त्रास तीच आठवण रात्र तशीच भिजत थांबली होती मी मात्र तिथून काढता पाय घेतला चर्चा आपल्या प्रेमाची रंगली होती चर्चा आपल्या प्रेमाची रंगली होती मग काय खूप दिवस जपून ठेवलेला तुझा तो फोटो फॉर्म्युलाच्या बाहेर काढून एक तर त्याच्याकडेच बघत राहील मग काय खूप दिवस जपून ठेवलेला तुझा तो फोटो फॉर्म्युलाच्या बाहेर काढून एक तर त्याच्याकडेच बघत राहिलो तू गेलीस पुढे मी मात्र इथेच उभा राहिलो मी मात्र इथेच उभा राहिलो